माझे बंधू हे खास करून आपल्या उर्बण शहरातून आलेले आहेत आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, यांचं मनापासून स्वागत। या ठिकाणी आमचे शांतीबाई, आपलं देखील जैन समाजाचे माझे मित्र आहेत शांतीबाई, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आमचे जुने जाणते शिवसैनिक आणि या रोडचे पहिले शाखा प्रमुख आमचे शरदभाई शेठ नेहमीच मला कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि कार्यक्रमाला येतात। आमचे पवईहून आलेले आमचे नेते बाळगुर साहेब, त्यानंतर आमचे विनोद नित्याजी, या सर्वांचं मनापासून स्वागत। आणि किरणबाई, आपण किरणबाई किरण सानप यांनी आजचा पूर्ण कार्यक्रम 1 लाख रुपये किरणबाईंनी दिलेले आहेत। माझे मित्र आहेत, माझे लहान बंधू आहेत। मी जेव्हा जेव्हा त्यांना हात मारले तेव्हा ते उभे राहिलेले आहेत। अशा या मित्राचं टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत झालं पाहिजे। 1 लाख रुपये, कुठलाही मी त्याला बोललोय देखील नाही, पण 1 लाख रुपये त्यांनी मला या कार्यक्रमासाठी खास करून दिले। पुन्हा एकदा त्यांनी टाळ्या वाजवा। दादूस आजच्या आमची या ठिकाणी आमची भगिनी पल्लवी जगताप, कृपया करून मंचावर यायचं आहे। आपल्याला माहिती असेल निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांचं नाव, त्यांचं गाव, तुझं नाव नाही बाई, तुझं घरात कोण मृत्यू झाला त्याचं नाव नाही, ही आमची भगिनी सर्व मुलुंड शहरामध्ये फिरून त्या सरकारी अधिकारी आहेत त्या इकडने, त्याचं देखील मनापासून स्वागत। की दादूसबाई, हे आमचे किरणबाई सतीश पवार, कृपया करून मंचावर यायचे। आमचे RPIचे डोंबिवलीचे युवा नेते, यांनी कृपया मंचावर यायचे। आजच्या या कार्यक्रमाचं स्पॉन्सर तुम्हाला जे पैसे देणार आहेत ते आमचे किरणबाई आहेत। आले 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 आमचे किरण दादा, आले 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 आमचे किरण दादा आले, अडके किरण दादा आपल्या मुसवाला, सतीश पवार, अडके किरण दादा आपल्या मुसवाला आले। माझे मित्र आणि माझ्या विभागात राहणारे, आता भले ते डोंबिवलीला येत राहिला, आमचे सतीश पवार बिझनेसमॅन आहेत, यांनी देखील मला 25,000ची मदत केलेली आहे। यांचं देखील टाळ्यांच्या गजरातून स्वागत करा, जोरदार टाळ्या। सतीश पवार आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे। पुढील सूत्रसंचालन आमच्या अजितबाई करतील अशी त्यांना विनंती। सर्व आदरणीय सन्मान्य या ठिकाणी विनोद भाऊला विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करावा। पुष्पगुच्छ आणा। त्या ठिकाणी सतीश पवार आणि यांच्या सर्व ग्रुपला प्रतीक त्यांचं सत्कार कर, त्यांना फुलगुच्छ देऊन आपलं खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद। हा तुमचे राहू द्या, नंतर फोटो पाठवतो सर्व। टीनू भाई कॉर्ड बनाया क्या, कॉर्ड किधर रखा है तो देना चाहिए ना लोगों में, इसके फोटो सब आपने कॉर्ड से ले लेंगे। किधर है पब्लिक में लगा दो QR कोड, कल से बात कर रहा हूं आपसे। आपल्याला सर्व फोटो आमच्याकडे मागण्याची गरज नाही। माझ्या मता भगिनींना विनंती आहे, इकडे QR कोड लावलाय, आपला मोबाईल मध्ये तो QR कोड हे करायचं, आपले सर्व फोटो स्नॅप करा, आपले सर्व फोटो आपल्याला भेटतील। आमच्याकडे मागण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही। आणि 14 एप्रिलला तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबासाहेबांची मिरवणूक आहे, ACC रोड अलिबागूर या ठिकाणून। आपण मोठ्या संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित राहून याच्यापेक्षा अधिक जल्लोष त्या ठिकाणी आपण करायचा आहे। त्यानंतर आमचे विक्रोळीचे, पवईचे आमचे नेते विनोदभाई नित्या आणि आमचे मुंबईचे नेते बाळगरुड साहेब, या दोघांचा सगळा तुषार या ठिकाणी करतील।
त्यानंतर आमचे बाळाशेठ शिवसेनाचे नेते यांचं स्वागत या ठिकाणी फराड या आयुष फराड करतील. त्यानंतर आमचे मित्र नेहमीच कुठल्याही कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा असो निवडणुकीचा असो माझ्यासाठी केव्हाही उभे राहणारे माझे मित्र जैन समाजचे आहेत शांतीबाई यांचं स्वागत या ठिकाणी आमचे आबेडोळ करतील. या ठिकाणी आमचे नेते आणि माझे नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे आमचे सनद शेठ या ठिकाणी भरत सोनवणे हे त्यांचं फूल देऊन सत्काराने स्वागत करतील. त्यानंतर त्यांनी आज या कार्यक्रमासाठी मनापासून सर्व काय केलेलं आहे आमचे किरण शेठ यांचं या ठिकाणी भरत तुम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमचे मंगेश भाऊ देखील आलेले आहेत आमचे शेखर पाटील साहेब देखील आलेले आहेत त्यांचा हार्दिक त्यांचे सहकारी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मंगेश भाऊ वरती या शेखर भाऊ या 2 मिनिटं आता तुम्ही पण आलात तर लगेच तुमचंही स्वागत करून घेऊया. त्यानंतर आमची भगिनी पल्लवी जगताप तिचं सत्कार आणि स्वागत स्वतः जाधव करतो मला चिरंजीव करेल कारण भाऊ निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मेहनत तुम्ही जर कोणी केली असेल माझ्यासाठी नाही एक मिनिट संजयभाई शिंदे हे काय इथे माझ्यासाठी नाही थांब एक मिनिट माझ्यासाठी नव्हे पण सर्व नागरिकांसाठी या मुलुंडच्या जनतेसाठी ज्याचं नाव त्या निवडणूक यादीमध्ये नाहीये ज्याचं नाव निवडणूक यादीमध्ये मृत्यू झालेला आहे परंतु त्याचं नाव काढलेलं नाही या सर्व प्रक्रिया या मुलुंडमधून जर तुम्ही केल्या असेल तर पल्लवी जगतापने तिच्यासाठी जोरदार कारण सत्कार करायचा आहे स्वागत करायचं आहे. प्रथम जाधव तिचं गुच्छ घेऊन स्वागत करते त्यानंतर साधूभाई फोटो काढा इथे भाई कैलास भाई दादा तुम्ही दोघे या बोलते दादा आणि भाई बोलते कैलास भाई या म्हणजे तुमचाही सत्कार होऊन जाईल. तुम्ही उद्या येणार का नाही मला माहिती नाही आलात तर वेलकमच आहे. बाबासाहेबांनी आग्रे आणि कोळ्यांसाठी हे बघा हे मुलुंडचे आग्रे कोळे आहेत पाटील पण आज मी मुद्दाम हा कार्यक्रम ठेवलेला आहे आगरी कोळ्यांचा कार्यक्रम हा मुद्दाम ठेवलेला आहे दादू त्या बाबासाहेबांनी शेतीची पद्धती काढली आणि त्याचा फायदा आज आमच्या आग्रा कोळ्यांना होत आहे आणि या महाराष्ट्रातून जे पण आगरी कोळे आहेत ते देखील बाबासाहेबांना मनापासून मानतात. तर मी या तिन्ही लोकांचा सत्कार भरत सोनवणे करतील.
मंगेश भाऊ, माझे बंधू मंगेश भाऊ, संजयजी शिंदे आणि आमचे शेखर पाटील कृपया करून म्हणून एक वेळा पाटील भक्त मंडळाचे कैलासदादाच्या वतीनं खरंच विरोधाला या ठिकाणी नागरी पोलीस सलामाची जी मान देणारी टोपी ही भार केलेली आहे. थँक्यू. धन्यवाद. मंगेश भाऊ, शेखर भाऊ आणि संजय भाऊ कृपया मंचाकडे यायचं आहे. परत या आमच्या बंधूंचा स्वागत करतील. जोरात टाळ्या, जोरात टाळ्या. या ठिकाणी थोडक्यात थोडी सालाबादाप्रमाणे हो शेखर भाऊ हो एक मिनिट बोलते दादा, सालाबादाप्रमाणे गेली 15 वर्ष, किती वर्ष तुम्ही किती वेळ झाला तिथे? म्हणजे 15 वर्ष आणि आताचं 16 वर्ष, 1 वर्ष कोविडचं गेले आपलं. ती भर आपण सिलोजी मध्ये भरून काढू 2035 ला, ते 1 वर्ष पण भरून काढू आपण. या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. आपण नेहमी या कार्यक्रमाला सहकार्य करता आणि उपस्थित राहता, त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. त्यानंतर आमचे अजितभाई, मला अजितभाईंचं खूप मोठं पाठबळ आहे, आमची शिलाताईंचं मोठं पाठबळ आहे, अनिलभाईंचं पाठबळ आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीत काम नाही वाटत, पण म्हणजे पैसे असतील, आर्थिक असतील, आमचे गोवांबाई असतील, आमचे गायकवाड सोबतच आमच्या असतात, पाटील साहेब पण, आणि आमचे प्रदीपभाई डीजी वगैरे इथं भाले आहेत, आणि अजून दीपक वगैरे विजय, आमचे शिंदे मार्केटमधले व्यापारी भाजीचे आमचे विश्वजित शिंदे, आमचे रामदास भाऊ. आणि या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा या सभेचे सर्वच पदाधिकारी असतील या कार्यक्रमाची सुरुवात करतात. आणि हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि देखण्याचा कार्यक्रम त्यांच्यामुळेच होता असं मी या ठिकाणी म्हणजे मनापासून सांगतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमच्या उपासक उपासिका आणि त्यानंतर आमचे कांबळे साहेब, नंतर अधिकारी मकरे साहेब असतील, आमचे शिरसाट साहेब असतील, आमचे कविराज असतील, आणखी या ठिकाणी सचिन दादा, सुभाष कदम, आमचे अविनाश, आपले राकेश माडी आणि काय नाव भूपेन वगैरे, हे सर्वच मला मनापासून सहकार्य करतात आणि म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी सक्सेस होतो. मी एक मनापासून बोलतोय. यानंतर आमचे अजितभाई या ठिकाणी बोलतो. मित्रांनो, अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने भव्य दिव्य महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. परंतु यामागे देखील आमचे सर्व पदाधिकारी म्हणजे नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे. सनदभाई जोशी, भूपेनभाई पाटील, विजय सावंत, रामदास सोनोने, विष्णू शेठ, वसंतभाई बाळ गोरुडू, विनोद लिपचा, किरण सानप, जॉनभाई पादरी, अशोक पाटील, सुरेश फाले, दिनेश गायकवाड, अफजल चौधरी, पीजी टेलर, विजय पवार, अजय बराते, दीपक देटे, प्रदीप गांगुर्डे, ही सर्व टीम विनोद भाऊच्या पाठीशी आहे. खास करून बाळा तेलोरे आमचे, त्यांचं फार योगदान आहे. बाळा तेलोरेंचं, अभिषेक सिंग, अभिषेक सिंग, प्रतीक संगारे, हितेश तेलोरे, तुषार आणि सर्व म्हणजे आमचे सर्व टीम पूर्व मनापासून काम करतायत. कसली काय बोलतो त्याला, कसली म्हणजे लालच नाही, काही नाही, मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन विनोद भाऊ चालवतोय, त्याला आपण पाठबळ द्यायचं हे काम सर्व कार्यकर्ता आहेत. तसं आमच्या महिला भगिनी देखील या ठिकाणी संजना रणदिवे, सुरेखा मोरे,
संगीता मोरे, अंजना ओवाळ, शोभा ओवाळ, ॲडव्होकेट पूनम मकरे, सुशीला शाव या सर्व महिला या देखील अत्यंत या ठिकाणी सर्वजण मेहनत करतायत. पण आता एक तुम्हाला मी कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतोय. या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतोय, काही लोक बाईक देत आहेत, समाजाची दिशाभूल करतायत, समाजामध्ये दुफळी माजवण्याचं काम करतायत. मी मनापासून तुम्हाला सांगतोय, आपल्याला एक संघ समाज आहे, आपली 30 वर्षाची परंपरा आहे आणि गेल्या 30 ते 35 वर्षापासून भव्य दिव्य शोभायात्रा ही अलीबादूर विभागातून निघते. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शोभायात्रा त्याही वर्षी अलीबादूर विभागातून निघणार आहे. आपल्याला जिल्हा अध्यक्ष या नात्याने व विनोद भाऊ जाधव यांच्या तुम्हाला कळकळीची विनंती आहे, भव्य दिवस शोभायात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन ही शोभा यात्रा सक्सेस करावी आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आमचे कैलाश काँग्रेसचे नेते कैलाश या ठिकाणी कैलास पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. आगरी समाजाचे नेते कैलासजी पाटील. जय भीम. घटनाकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 तारखेला आहे आणि आमचे मित्र आज सत्यशोधक ज्योतिबा फुले यांची देखील जयंती आहे आणि भगवान गौतम बुद्ध यांना स्मरून हा गेले 15 वर्ष विनोद आमचा मित्र काही हे न करता हा कार्यक्रम ठेवतो. त्यांना ही सगळी अजित रणदिवे असो, गांगुर्डे मॅडम, अनिल गांगुर्डे असो, आमचे सगळे सुभाष, हे भाजी कंपनीवाले सर्व मित्रमंडळी ही त्याला साथ देत असते आणि विनोद काही हे न करता आपल्या समाजासाठी हा खूप मेहनतीने काम करत असो. विनोद तू असंच 25 वर्षापर्यंत काय 50 वर्ष हा कार्यक्रम कर, आम्ही जोपर्यंत आहे या कार्यक्रमाला येत राहणार. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम. या ठिकाणी बाळू भोसले, राजू वाघमारे सर्व कार्यकर्ते सर्व मेहनत करतात. मालगावकर यांचे हार्दिक स्वागत आणि पुन्हा एकदा मी दादूस भाईंना विनंती करतो, आपण पुन्हा एकदा आपला दादूस आला रे आला, दादूस आला रे आला. मी एक चुकीची दुरुस्ती करतो. रणदिवे साहेब, विनोद साहेब, मगाशी दादूस नी परफॉर्मन्स केला आणि आमचे मान्यवर किरण सानक साहेब यांचं नाव चुकलं माझ्याकडनं, मी विनोद बोललो. पण विनोदजी तुमच्या सौजन्याने आज किरण सानक साहेब इथं आले आणि त्यांनी आम्हाला बक्षीस देऊन उपकृत केलं, त्याबद्दल मी किरण सानक साहेबांचं दादू सालारे टीमच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. मुलांनी खाली या, स्टेजच्या खाली या, खाली या. दादू शेटे समोर चला, समोर या, खाली या, खाली सगळ्यांनी. आता छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा करणार आहोत. तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की बाळांनो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करायचा. आपल्याला खाली बसा, सर्वांनी, सगळ्या मुलांनी खाली बसा, खाली लावून जा. प्लीज माझ्या सूचनांचं पालन करा. वेळ संपत आली कार्यक्रमाची.